आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं काय झालं काय? काय झालं म्हणून मला विचारताय? हो, दिसत नाही तो सिद्धू कसा वागतोय ते? कसा वागतोय? तुम्हाला खरंच कळत नाही का की कळत नसल्यासारखं दाखवताय? तो सिद्धू पदोपदी त्या भावनाची बाजू घेतोय। अगं मग बरोबरच बोलतोय तो। हे बघ नीलांबरी, तो काही चूक करतोय असं मला अजिबात वाटत नाहीये। हा अच्छा, नाही दुसऱ्यांच्या बाबतीत बरोबर कळतो तुम्हाला, मग स्वतःच्या बायकोच्या बाबतीत का नाही कळत? आणि नवऱ्याने जर बायकोची बाजू घेतली ना तर काही बिघडत नाही, उलट नवरा बायकोचं नातं चांगलं होतं। तू टोमणा मारते का मला? टोमना टोमना कशाला मारू? थेट सांगते, कुठे तो सिद्धू आणि कुठे तुम्ही? मागच्या जन्मी काय नंदीवैल होते का हो तुम्ही? नाही, मान हलवायची सवय गेली नाही ना म्हणून विचारलं। तुमच्या मानेत का स्प्रिंग बसवलीये का? आजी काही म्हणाले की गुबू गुबू गुबू, पप्पा काही म्हणाले की गुबू गुबू गुबू। कुणी म्हणेल की आदिराजला राजकारण कळतच नाही, पक्ष कार्यकर्त्याचा प्रमुख कोण? तो सिद्धू। की सुरू गुबू गुबू गुबू? तुमचं काय स्थान आहे या घरात? काहीच नाही, ते स्थान निर्माण करा। आणि तुम्हाला दिसत नाही का तुमच्या बायकोवर किती अन्याय होतो या घरात? किती अपमान होतो तुमच्या बायकोचा? एकदा तरी तुम्ही माझ्या बाजूने बोललात? एकदा तरी माझ्या बाजूने उभा राहिलात? अगदी आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुम्ही माझी साथ दिली नाही। अगं नीलांबरी, पण आपल्या लग्नाचा काय संबंध या सगळ्यांशी? संबंध संबंध कसा नाही सांगा ना? तुमच्या पप्पांनी माझ्या पप्पांकडून हुंडा मागितला तर मी तुम्हाला येऊन सांगितलं की मला हे पसंत नाही। काय केलं तुम्ही? नेहमीप्रमाणे मान खाली घालून गुबू गुबू। नीलांबरी ऐक ना। हुंडा? हा, खरंच की सिद्धूच्या लग्नात बाधा आणण्यासाठी एक आयतं साधन सापडलं। आई, मला नाही वाटत हे लोक तुझ्या मागण्या मान्य करतील। नाही कसं संपत, त्यांना करावंच लागेल। अरे आपली मुलाकडची बाजू आहे आणि मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करायलाच पाहिजे। ही जनरीत आहे संपत। काय झालं? तुम्ही आम्हाला इथे का बोलवलंय? आमचं काही चुकलंय का? चुकलंय का? अहो साधी सुधी नाही, खूप मोठी चूक झाली तुमच्याकडून। म्हणजे नक्की काय झालं? मला काही कळलं नाही। काय हो, मुलीचं लग्न लावून द्यायला निघाल्या ना तुम्ही? मग एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का हो की लग्ना अगोदर देण्या घेण्याचं आपण काहीतरी ठरवायला पाहिजे, बोलायला पाहिजे। असं पाहताय काय? हे पहा, देण्या घेण्याचं आपल्या ठरल्याशिवाय आता या पुढचे विधी आपण करणार नाही। म्हणजे हुंडाच ना? नाही म्हणजे तसं नाही आहे। म्हणजे तेच। संपतराव, हा सगळा काय प्रकार आहे? तुम्हाला खरंच हुंडा हवाय? हो, हवाय। खरं तर तुम्ही स्वतःहून काही द्यायलाच तयार नाही, हा? मग आम्हाला मागावंच लागलं। या अगोदरच तुम्ही ओळखून याबद्दल बोलणी करायला हवी होती, पण नाही। वा 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 वा, एवढं मोठं घर आणि तरी हुंड्याची हाव तुम्हाला? शोभतं काय तुमच्या घराण्यात? हा, शांताबाई, मागच्या वेळेस मी तुम्हाला बजावून सांगितलंय की आमच्या घराण्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलायचं नाही। आणि हो, इतकं बोलायचंच असेल ना तर अगोदर आमच्या बरोबरीने येऊन दाखवा। हे पहा श्रीनिवासराव आणि लक्ष्मीबाई, आमच्या काही तुमच्याकडून फारशा अपेक्षा नाहीयेत। एक काम करा,
आमच्या सिद्धूच्या अंगावर एक 10 टन सोनं, एक 4 चाकी गाडी आणि 10 लाख रुपये वरदक्षिणा द्या बस. माफ करा पण आम्हाला हे जमणार नाही. आम्हाला चांगलं माहिती होतं हे तुम्हाला जमणारच नाही, पण आता जमवायचं की नाही याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे. एक मिनिट, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला हे जमणार नाहीच आहे, पण समजा जरी जमलं असतं तरी देखील आम्ही हुंडा दिला नसता. कारण जर तुमचं मागणं ऐकून आम्ही आत्ता हुंडा दिला तर लग्नानंतर सुद्धा तुमच्या मागण्या सुरूच राहतील. आधी लग्न व्हावं म्हणून हुंडा, यानंतर मुलीला सासरी काही त्रास होणार नाही, तुम्ही तिला सुखानं नांदवाल म्हणून हुंडा, आणि त्यानंतर आता इतका वेळा हुंडा दिला आता नाही कसं म्हणायचं म्हणून हुंडा. हे दुष्टचक्र असंच चालू राहणार. आणि म्हणूनच सुरुवातीलाच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, आम्ही हुंडा देणार नाही. आणि संपतराव, तुम्ही राजकीय पुढारी आहात ना, राजकारणात आहात ना तुम्ही, मग तुम्हाला चांगलंच माहिती असेल की हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. यामुळे तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं. आणि जर नेताच असं वागायला लागला तर त्याच्या कार्यकर्त्यांनी जनतेने बघायचं कोणाकडे? हे पहा श्रीनिवासराव, तुम्ही हे राजकारण यामध्ये आणू नका. ही जनरीत आहे आणि तुम्हाला ती द्यावीच लागेल. माफ करा अहो, आम्ही मुलीकडचे असलो म्हणून काय झालं? काही झालं तरी चुकीच्या गोष्टींना खतपाणी नाही घालणार आम्ही. आमची सोन्यासारखी लेक सून म्हणून तुमच्या घरात येणार आहे, तिचा असा अपमान करताय? हुंड्यामुळे कित्येक मुलींचे आयुष्य बर्बाद झाले. कित्येक आई वडिलांना त्यांच्या मुली गमवाव्या लागतात. तुम्हा लोकांना फक्त पैशाची हाव आहे बस. हे बघा शांताबाई, आम्ही आमच्या मागण्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्या पूर्ण करायच्या की नाही हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे. हा, पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. हे बघा, हे लग्न मोडलं तरीही चालेल, पण आम्ही हुंडा देणार नाही. देवा, हे काय नवीनच शोधून काढला आजींनी? आता यामुळे लग्नात अजून काही फिकणं नको यायला. मला हे लग्न व्हायला हवं आहे. मला काहीतरी करावं लागेल. लक्ष्मी निवास, लक्ष्मी